मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. Question number 7. Write the following statements in conditional form. कंडिशनल फॉर्म मध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे ज्या स्टेटमेंटमध्ये आपण इफ आणि देन यूज करतो तर त्या स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. इन मराठी इट इज कॉल्ड ॲज सशर्त विधान. तर आपल्याला असं कंडिशनल स्टेटमेंट तयार करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला इफ आणि देन यूज करायचं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट पहा, एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर असं दिलेलं आहे. आता त्याचा आन्सर पहा. आन्सर लिहिताना स्टार्टिंगला रोम्बस हा क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं स्टार्टिंग करताना कसा करायचा आहे पहा. इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. पहा स्टार्टिंग करताना रोम्बस हा कशाचा टाईप आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. रोम्बस आणि स्क्वेअर हे क्वाड्रिलॅटरलचे टाईप आहेत. पण आता इथे स्टार्टिंग करताना इफ पासून स्टार्ट करायचं आहे आणि म्हणून इथे स्टेटमेंट कसं होतं पहा. if the quadrilateral is a rhombus then it is a square. हे अशा पद्धतीने आपल्याला हे फर्स्ट कंडिशनल स्टेटमेंट करायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट पहा सेकंड स्टेटमेंट, angles in a linear pair are supplementary. angles in a linear pair are supplementary. तर अर्थातच आपल्याला माहिती आहे अँगल जर लिनियर पेअर मध्ये असतील, असे जर अँगल हे लिनियर पेअर आहेत तर अर्थातच हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच या दोन्हींची जर सम घेतली तर ती 180 डिग्री असते. ही वन लाईन आहे त्याच्यामुळे हा अँगल आणि हा अँगल याची सम 180 डिग्री येते. ओके. तर आता हे गिवन स्टेटमेंट आहे. तर याच्या आधारे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट लिहायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट लिहायचं म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये इफ अँड देन यूज करायचं आहे. त्यामुळे आन्सर लिहिताना पहा स्टार्टिंग आपल्याला कसा करायचं आहे. इफ दे अँगल्स आर इन अ लिनियर पेअर then they are supplementary. then they are supplementary. म्हणजे if स्टार्टला यूज करायचा आहे. फर्स्ट स्टेटमेंटचा पार्ट आहे तिथे आणि देन हे सेकंड स्टेटमेंटच्या म्हणजे एका स्टेटमेंटचे दोन स्टेटमेंट इथे देननी तिथे मध्ये जोडायचे आहेत. त्यामुळे फायनल स्टेटमेंट होईल कंडिशनल स्टेटमेंट. इफ दे अँगल्स इन अ लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी. ओके. आता नेक्स्ट पहा थर्ड, अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. ओके. आता हे स्टेटमेंट कसं होईल पहा. तर इथे आन्सर पहा. आता कंडिशनल स्टेटमेंट तयार करताना आपल्याला इफ आणि देन यूज करायचं हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे स्टार्टिंगचा जो पार्ट आहे फिगर ट्रायंगल ही फिगर आहे तर त्याच्या अगोदर इफ आलं पाहिजे. ओके. आणि मग पुढचा पार्ट जो आहे इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स तर त्याच्या अगोदर देन यूज करायचं आहे. तर इथे पहा इफ यूज केलेला आहे आणि इथे देन. त्यामुळे स्टेटमेंट कसं होईल पहा. इफ the figure is a triangle then it is formed by 3 segments. अशा टाईपने आपल्याला ते इथे कंडिशनल स्टेटमेंट तयार करायचं आहे. ओके. आता नेक्स्ट पहा. नेक्स्ट स्टेटमेंट फोर्थ स्टेटमेंट पहा. A number having only 2 divisors is called a prime number. तर आता आपल्याला माहिती आहे प्राईम नंबरला ओनली 2 डिवायझर्स असतात. प्राईम नंबर कोणते आहेत तर 2, 5,
2, 3, 5, 7, 11, 13 अँड सो ऑन. ओके, तर यांना फक्त 1 आणि तोच नंबर, तर हेच प्राईम नंबर असतात. फॉर एक्झाम्पल 13चे कोणते आहेत पहा, 1 आणि 13, ओनली 2 डिवायझर्स ऑफ 13 अँड देअरफॉर 13 इज अ प्राईम नंबर, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे स्टेटमेंटचा अर्थ पण समजला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, तर आता आपल्याला इथे कंडिशनल स्टेटमेंट तयार करायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट तयार करताना इफ यूज करायचा आहे आणि तो नंबर इज हॅव्हिंग ओनली 2 डिवायझर्स हा पार्ट घ्यायचा इफ नंतर, आणि मग इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर हा देन नंतर पार्ट घ्यायचा, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे आपण इथे इफ यूज केलेला आहे स्टार्टिंगला आणि देन इथे पहा, म्हणजे इट इज कॉल्ड प्राईम नंबरच्या अगोदर. ओके, आणि त्याच्यामुळे इथे स्टेटमेंट कसं तयार होतं पहा, इफ अ नंबर इज हॅव्हिंग ओनली 2 डिवायझर्स देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. तर फायनल स्टेटमेंट हे असं होईल, इफ अ नंबर इज हॅव्हिंग ओनली 2 डिवायझर्स देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टेटमेंट आपण इथे सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे या पेजवर आपण इथे सॉल्व्ह केलेले आहेत, कंडिशनल स्टेटमेंट लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, 8th इथे, राईट द कॉन्व्हर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. कॉन्व्हर्स स्टेटमेंट करायचं आहे. आता कॉन्व्हर्स स्टेटमेंट करताना आपण कसं करतो आपल्याला माहिती आहे, दिलेलं स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये असेल, इफ देन फॉर्म मध्ये जर असेल तर इफ नंतरचा पार्ट असतो, इफ नंतरचा पार्ट असतो इथे आणि देन नंतरचा पार्ट असतो, तर तो आपल्याला इंटरचेंज करायचा असतो. तो काय करायचा आहे, इंटरचेंज करायचा आहे. इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकायचा आहे आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर टाकायचा आहे. इथे इफ आहे आणि इथे देन यूज केलेला आहे, आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकायचा आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर टाकायचा आहे. आता स्टेटमेंट बघा कसं दिलेलं आहे, तर अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट, तर हे आपल्याला इंटरचेंज करायचे असतात इथे, हे लक्षात घ्या. तर इथे गिवन स्टेटमेंट पहा, फर्स्ट स्टेटमेंट, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज अ ट्रायंगल. स्टेटमेंट पहा कसं दिलेलं आहे, फर्स्ट स्टेटमेंट, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स in a figure is 180 degree then the figure is a triangle. म्हणजे एखाद्या आकृतीमध्ये तिन्ही कोणांची बेरीज ज्यावेळी 180 अंश असते त्यावेळी ती आकृती त्रिकोण असते. म्हणजे जर आणि तर यूज केलं तर, जर एखाद्या आकृतीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. अशा पद्धतीने आहे जर तर इथे इफ आणि देन, इफ नंतरचा पार्ट आहे तो देन नंतर टाकायचा आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर टाकायचा आहे आणि वाक्यरचना इथे तयार करायची आहे. तर आता इथे आन्सर कसं येईल पहा, आता इफ नंतरचा पार्ट देन नंतरचा पार्ट इफ नंतर. ओके, तर आता इथे आम्ही इथे दाखवतोय पहा, हा रेड कलरने अंडरलाईन केलेला पार्ट हा देन नंतर आहे, बरोबर. तर हा काय करायचा, इफ नंतर टाकायचा. इथे पहा इफ नंतर टाकलेला आहे, इथे इफ आहे पहा, इथे इफ आहे आणि इथे देन आहे. ओके, तर वरचा जो देन नंतरचा पार्ट आहे तो इफ नंतर टाकलेला आहे, देन नंतरचा पार्ट इफ नंतर टाकलेला आहे, आणि वरती जो इफ नंतरचा पार्ट आहे पहा
इफ नंतरचा पार्ट पहा, तर तो मी इथे येलो कलरने अंडरलाईन करतोय पहा. जस्ट मिनिट, तो मी येलो कलरने अंडरलाईन करतो पहा. तर हा इथे आहे. ओके, तर हा पार्ट आपल्याला इथे देन नंतर टाकायचा आहे. इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकायचा आहे पहा. तर गिव्हन स्टेटमेंट मधला अंडरलाईन केलेला आहे रेड कलरचा पार्ट पहा तो, तर तो आपण आता इफ नंतर घ्यायचा आहे. आणि वरती येलो कलरने अंडरलाईन केलेला इफ नंतरचा पार्ट, तर तो आपल्याला देन नंतर घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे स्टेटमेंट कसं मिळेल पहा. इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल इज 180 degree. If the figure is a triangle, then the sum of the measures of the angle is 180 degree. तर हे असं फायनल स्टेटमेंट, त्यालाच आपण फायनल स्टेटमेंट, कॉन्व्हर्स स्टेटमेंट आपण म्हणतो. तर हे कॉन्व्हर्स स्टेटमेंट असं तयार होईल. ओके, हां, आता पहा आपण सेकंड स्टेटमेंट पाहू. हां, सेकंड स्टेटमेंट. तर इथे सेकंड स्टेटमेंटचा विचार केला तर इथे पहा, इफ इथे यूज, इथे पहा इफ इथे आहे आणि देन इथे आहे, हे लक्षात घ्या. आणि इफ नंतरचा पार्ट इथे आहे, हा पहा इफ नंतरचा पार्ट, आणि हा देन नंतरचा पार्ट, हा पहा. तर हे आपल्याला इंटरचेंज करायचे असतात, हे समजावून घ्या. तर आता आपण हे स्टेटमेंट पहा अगोदर दिलेलं. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल इज 90 degree, then they are complement to each other. स्टेटमेंट कसं आहे पहा. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 degree, then they are complement of each other. आपल्याला माहिती आहे, जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर ते एकमेकांचे कोटिकोण असतात. ओके, तर असा त्याचा अर्थ आहे. आता आपल्याला इथे कॉन्व्हर्स करायचं आहे. कॉन्व्हर्स करायचं आहे म्हणजे इफ नंतरचा पार्ट अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज करायचं आहे. म्हणजेच इथे आपल्याला इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकायचा आहे आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर टाकायचा आहे. आता फर्स्ट स्टेटमेंट नंतरचा इफ नंतरचा पार्ट पहा, आपण रेड लाईननी अंडरलाईन केलेले आहे पहा. तर तो आपल्याला देन नंतर टाकायचा आहे. इथे पहा देन नंतर आपल्याला घ्यायचा आहे. आणि देन नंतरचा पार्ट ब्लू कलरने अंडरलाईन केलेला आहे पहा, परत दाखवतोय मी. तर हा आपल्याला देन नंतरचा पार्ट इफ नंतर घ्यायचा आहे. इथे पहा इफ नंतर तो घ्यायचा आहे, लक्षात आलं का. आणि इथे इफ आहे, इथे इफ आहे आणि इथे देन आहे, म्हणजे आपण इथे इंटरचेंज करायचे आहे. पहा मग आता फायनल आन्सर कसं होईल. कॉन्व्हर्स स्टेटमेंट. इफ two angles are complement of each other, then the sum of the measure of two angle is 90 degree. म्हणजे जर दोन कोण एकमेकांचे कोटिकोण असतील तर त्या कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, जर तर. ओके, आणि त्याच्यामुळे इथे फायनल आन्सर आपल्याला काय मिळतं पहा. कॉन्व्हर्स स्टेटमेंट. इफ two angles are complement of each other, then the sum of the measures of two angles is 90 degree. ओके, थर्ड स्टेटमेंट पहा. तर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इफ देन आहे. काही काही वेळा इफ देन आपल्याला देत नाही, तर ते इफ देन कुठे आहे याचा अंदाज आपल्याला घ्यायचा असतो. तर आता इथे पहा, इथे इफ आहे आणि इथे देन आहे. तर आपल्याला इफ नंतरचा पार्ट आणि देन नंतरचा पार्ट इंटरचेंज करायचा आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर आता हे स्टेटमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर इफ नंतरचा पार्ट कुठे आहे पहा. इफ नंतरचा पार्ट इथे आहे. इथे मी रेड कलरने अंडरलाईन करतोय, हा पहा इफ नंतरचा पार्ट आहे.
आणि ब्लू कलरने अंडरलाईन करतो तर हा देन नंतरचा पार्ट आहे. तर आता हे दिलेलं स्टेटमेंट पहा. अगोदर स्टेटमेंट कसं दिलेलं आहे पहा. इफ द करस्पॉन्डिंग, जस्ट अ मिनिट, इफ the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent, then the two lines are parallel. पहा स्टेटमेंट कसं आहे. If the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent, then the two lines are parallel. असं स्टेटमेंट आहे. अर्थात आपल्याला हे आता माहिती आहे, झालेला आहे आपल्याला हा पाठ. तर अशा टू लाईन्स दिलेल्या असतील आणि ट्रान्सव्हर्सल असेल आणि त्यांचं जर हे करस्पॉन्डिंग अँगल जे तयार झालेले आहेत हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर ह्या लाईन पॅरलल असतात. आता याच्या उलटं करायचं आहे. उलटं करायचं आहे म्हणजे लाईन पॅरलल आहेत हे अगोदर सांगायचं आणि नंतर मग हे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात हे सांगायचं आहे. ओके, म्हणजेच काय करतो आपण, इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकतो, देन नंतरचा पार्ट इफ नंतर टाकतो. अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट आपण इंटरचेंज करतो, अदलाबदल करतो त्यांची. आता इथे पहा या एक्झाम्पल मध्ये. आता याचा कॉन्व्हर्स लिहित असताना समजून घ्या. कॉन्व्हर्स लिहित असताना आपल्याला इफ नंतरचा पार्ट आणि देन नंतरचा पार्ट तर हे इंटरचेंज करायचे आहेत, हे लक्षात घ्या. ओके. तर आता देन नंतरचा पार्ट आहे तो ब्लू कलरने अंडरलाईन केलेला आहे पहा वरती गिवन स्टेटमेंट मध्ये. तर तो आपल्याला इफ नंतर घ्यायचा आहे. म्हणजे तो आपण आता इथे इफ नंतर इथे घेतलेला आहे पहा, इथे आहे. आणि वरचा जो इफ नंतरचा पार्ट आहे जो रेड कलरने अंडरलाईन केलेला आहे तर तो आपण इथे कॉन्व्हर्स मध्ये देन नंतर घेणार आहोत. हे आता अंडरलाईन केलेला पार्ट पहा. आणि त्याच्यामुळे आता हे फायनल स्टेटमेंट कॉन्व्हर्स जे आहे ते कसं होणार पहा. इफ द टू लाईन्स आर पॅरलल, जस्ट मिनिट, इफ द टू लाईन्स आर पॅरलल then the corresponding angles formed by transversal of two lines are congruent. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तर इथे लाईन पॅरलल आहे ते अगोदर पार्ट घ्यायचा इफ नंतर, आणखीन देन नंतर ते अँगल करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे इथे देन नंतर पार्ट आला पाहिजे. तर हे महत्वाचा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि त्याच्यामुळे इथे फायनल स्टेटमेंट कॉन्व्हर्स स्टेटमेंट कसं तयार होतं पहा. If the two lines are parallel, then the corresponding angles formed by transversal of two lines are congruent. तर हे असं आपल्याला इथे फायनल कॉन्व्हर्स स्टेटमेंट लिहायचं आहे. ओके. आता नेक्स्ट पहा. नेक्स्ट स्टेटमेंट. If the sum of the digits of a number is divisible by 3, then the number is divisible by 3. तर याच्यामध्ये इथे स्टार्टिंगला इफ दिलेला आहे, इथे इफ पण दिलेला आहे आणि या स्टेटमेंट मध्ये देन पण दिलेलं आहे. ओके. म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. तर ती जी टेस्ट आहे 3 ची तर ती टेस्ट इथे आहे. तर आता इथे इफ नंतरचा पार्ट पहा आणि देन नंतरचा पार्ट पहा. तर इथे इफ नंतरचा पार्ट आहे रेड कलरने मी इथे अंडरलाईन करतो पहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इफ नंतरचा पार्ट, द सम ऑफ द डिजिट्स ऑफ ए नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. ओके. आणि देन नंतरचा पार्ट आहे तो ब्लू कलरने अंडरलाईन करतोय, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. आता हे आपल्याला इंटरचेंज करायचे आहेत. इंटरचेंज करायचे म्हणजे खाली द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 आहे ते इफ नंतर घ्यायचं आहे, म्हणजे देन नंतरचा पार्ट आहे तो इफ नंतर घ्यायचा आहे. आणि इफ नंतरचा जो पार्ट आहे रेड कलरने दाखवलेला आहे अंडरलाईन करून
तर तो आपल्याला इथे देन नंतर घ्यायचा आहे. ओके, आणि त्याच्यामुळे इथे फायनल स्टेटमेंट कसं होणार आहे पहा. इफ the number is divisible by 3, then the sum of the digits of the number is also divisible by 3. बघा फायनल स्टेटमेंट कसं होणार आहे आन्सरचं. कॉन्व्हर्स स्टेटमेंट, इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, then the sum of the digits of the number is divisible by 3. ओके. हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.